श्री सीताराम। मी राजश्री महंत एकनाथ महाराज, जगद्गुरु परमहंस आचार्य यांचा उत्तराधिकारी अयोध्या। आज आपल्या ह्या समस्त भारतभूमीवरती अंधविश्वास नावाचं पीक आलेलं आहे। कथाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियावर तर तुम्ही बघतच आहे। आता मारुतीसुद्धा लोकांच्या अंगात येत आहे, तुम्ही तोही व्हिडिओ पाहिला असेल। तर हे जे थोटांड वाढत आहे याला जिम्मेदार कथावाचक किंवा ते फैलावणारे नसून तर आपण आहोत। कारण आपण मूर्खतेचा हार गळ्यात घालून बसलेलो आहोत। कारण आपल्याकडे तर्क आणि विवेकबुद्धीचा वापर करता आपल्याला येत नाही। एकाने टाळी वाजवली तर आपण सर्व टाळ्या वाजवतो, एकाने वाक केली तर आपण सर्व वाक करतो। म्हणजे आपण एक कुणीतरी आपल्या पुढे चालतोय नाही त्याच्या इशाऱ्यावर आपण चालतोय अशी आपल्या बुद्धीचा विकास झालेला आहे। बघा, धर्म हे थोटांड नाही आहे। धर्म हे साक्षात विज्ञान आहे आणि विज्ञानासाठी मनुष्याला तर्कबुद्धीचा वापर करावा लागतो। विश्वास आणि अंधविश्वासाच्या मध्ये एक शब्द असतो, त्याला म्हणतात विवेक, तर्कबुद्धी। जो तर्क लावायला शिकतो त्याला ह्या दोघांचा मधला फरक समजता येतो, या समजून घेऊ शकतो। पण आज आपण तर्क लावत नाही किंवा आपल्या विवेकबुद्धीचा वापर करत नाही, त्याच्यामुळं आपण अजून अंधविश्वासाच्या आहारी जात आहोत। मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करतो। मी आता 15 दिवसापासून काही व्हिडिओ टाकला नाही किंवा मी तुमच्याशी बोलायला सुद्धा आलो नाही। मी गावी होतो, त्या ठिकाणी एक कीर्तन होतं। मी कोणत्याही महाराजाचं नाव बदनाम करत नाही किंवा मला त्यांचं नाव बदनाम करायचं नाही। फक्त तिथे काय घडलं आणि कसं घडलं हे मी तुम्हाला सांगतो। महाराजांनी अभंग निवडला होता संत नामदेव महाराजांचा आणि त्याच्यावर त्यांचं प्रबोधन चालू होतं। आणि महाराजांनी एक गोष्ट सांगितली की वारकरी संप्रदाय काय, मी संपूर्ण वारकरी संप्रदायाला नतमस्तक करतो, कारण वारकरी संप्रदायाशिवाय मोठा संप्रदाय हे जगात नाही आहे, हे तेवढंच सत्य पण आहे। पण कीर्तन सांगत असताना महाराजांनी चांगल्या प्रकारचा ज्ञान लोकांना सांगण्याचा प्रयत्न करता करता एक दोन ठिकाणी महाराजांनी मला न पटणारी गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि मी त्या ठिकाणी त्या महाराजांना त्याच्याबद्दल त्याच कीर्तनामध्ये प्रश्न केला। काही खुश झाले, काही नाराज पण झाले असतील, पण मला खुश झालेल्यांबद्दल त्यांच्याबद्दल बी मला आनंद नाही, नाराजाबद्दल बी मला दुःख नाही। कारण मी फक्त सत्य शोधक आहे आणि आपण सत्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे। तर प्रसंग असा होता, एका भक्ताला पंढरपूरला जायचं होतं, वारीला जायचं होतं आणि घरी शेतीही बाकी होती करायची, त्याला गहू पेरायचे होते आणि तो भक्त वारीला जाण्यासाठी एवढा उतूर होता की तो घाई गडबडीत दुकानात गेला, गव्हाचं बी मागितलं, पण दुकानदारांनी गव्हाच्या जागेवर त्याला भोपळ्याचं बी दिलं आणि त्यांनी न बघता ते पेरून दिले, कारण विठ्ठलाच्या भक्तीत तो लीन होता आणि पेरून निघून गेला। आता 3 महिने वारीमध्ये होता, 3 महिन्यानंतर रिटर्न आला। आल्याच्या नंतर गावचे लोक हसत होते, हे गहू लावले तिथे भोपळे आले। याला पण वाटलं, अरे मी तर गहू लावले, भोपळे आले। आणि तो शेतकरी जातो आणि त्या भोपळ्यावरती एक विळा टाकतो आणि चमत्कार काय घडतो की त्या भोपळ्यातून गहू बाहेर आले आणि लोक टाळ्या वाजत होते। मला इथे प्रश्न पडला की भोपळ्यातून गहू निघू शकतात का? हा प्रश्न महाराजांना विचारला। मग महाराजांनी वेगळ्या प्रकारचं कीर्तन सुरू केलं, जेणेकरून मी काहीतरी श्रेष्ठ। बघा, ही धर्म ज्ञान ही श्रेष्ठताची गोष्ट नसते किंवा मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही। आपण सर्व हे माऊलींचे भक्त आहोत आणि आपलं सर्वांचं एक दायित्व आहे, सत्य जगापुढे मांडावे। सत्य सांगता सांगता कुठंतरी अंधविश्वासाला भर देऊ नये। फक्त मला एवढंच सांगायचं होतं।
पण त्या ठिकाणी महाराजांना मला विचारायचं होतं की महाराज, भोपळे लावले आणि मग असं काय घडलं का भोपळ्यातून गहू आले? लक्षात ठेवा, अभंग, गाथा, श्लोक ते सत्य आहे, पण श्लोकांचा, गाथेचा, अभंगाचा भावार्थ समजून सांगितल्याशिवाय तुम्हाला खऱ्या देवाची ओळख पटू शकत नाही. पण त्या महाराजांना मला प्रश्न होता, मी त्या महाराजांना बोललो, त्या महाराजांना त्या गोष्टीची खंत झाली असेल, मला माहिती नाही आहे, पण त्यांना दुःख झालं असेल तरी मी त्यांची क्षमा मागतो, कारण माझा कोणता उद्देशच नाही आहे की कोणाला तरी दुखवावे. पण एक लक्षात घ्या, क्या ह्या कलियुगामध्ये एवढी थोटांड गोष्ट जर सांगून त्याच्यावर विश्वास करून जर टाळ्या वाजवल्या, भोपळ्यातून गहू आलं, तयार झाले, तर मला सांगा का हा सुशिक्षित समाज जो आहे तो हे मान्य करेल का? म्हणजे महाराजांना जो भावार्थ द्यायचा होता तो त्यांना सांगता नाही आला. तात्पर्य एवढंच होतं, जर त्या महाराजांनी त्याच कीर्तनात सांगितलं असतं, शेतकरी आला आणि भोपळे बघितले, तो विचलित झाला, अरे मला ह्या वर्षाचं संपूर्ण धान्य पाहिजे होतं, हे पांडुरंगा तू असं काय केलं की मला आता वर्षभर धान्य मिळणार नाही. आणि मग त्या भक्ताला साक्षात्कार झाला, पांडुरंग स्वतः आला आणि त्यांनी पांडुरंगाने सांगितलं, हे भक्ता चिंता करू नको, तू हे भोपळे घे आणि मार्केटला जा आणि ते संपूर्ण भोपळे विक आणि तुला वाटेल तेवढे गहू घे. आणि भक्तांनी त्यावेळेस ते भोपळे काढले आणि मार्केटला गेला आणि एक त्या काळामध्ये 5 पैसे 10 पैशाला जाणारा भोपळा, त्या दिवशी मात्र त्या भक्ताचे भोपळे मार्केटला गेल्यावर एक एक भोपळा 50 रुपयाला गेला आणि त्या भोपळ्यांचे एवढे पैसे झाले की त्यावेळेस 2 ट्रक गहू आले आणि त्या भक्ताला पैसे सुद्धा उरले. हे भक्तीचं रूप आहे. फक्त भावार्थ तुम्हाला काय काढायचं आहे हे कळलं पाहिजे. दुसरा, महाराजांनी कीर्तनाला पुढे नेता नेता वाहेगुरु वाहेगुरु करू नका, रामकृष्ण हरी करा असा संदेश दिला. रामकृष्ण हरी करा या संदेशाला मी विरोध नाही करत, पण वाहेगुरुला विरोध करणार असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वप्न आहे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे, काय वाहेगुरु करणारे पंजाब प्रांतात राहणारे आमचे शीख भाई हिंदू नाही आहे का, हा प्रश्न आहे माझा. आणि जे वाहेगुरु, वाहेगुरु म्हणजे काय, अद्भुत, अद्भुत गुरु म्हणजे पंजाबचे लोक हे गुरु प्रेमामध्ये एवढे दंग आहे आणि ते आपल्या गुरुला वाहेगुरु म्हणतात. मग याचा विरोध असायला पाहिजे का? हे वाक्य मला अवघड याच्यासाठी झालं, कारण संत नामदेवांचा अभंग घेतला. संत नामदेवाचं उदाहरण समजून सांगता पण संत नामदेव महाराज हे पंजाब प्रांतामध्ये 20 वर्ष राहिले. तिकडे घुमान नावाच्या जागेवरती संत नामदेव महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे. संत नामदेव महाराजांचे 61 अभंग गुरु ग्रंथ साहेबामध्ये आहे. ज्या एक संत नामदेव महाराजांनी ज्या पंजाब प्रांतामध्ये रामकृष्ण हरीचा जप लोकांना दिला, ते असे पंजाबचे लोक महाराष्ट्रप्रेमी विठ्ठलप्रेमी बनवून टाकले. अशा अद्भुत संत नामदेवांना ते उच्च कोटीचं स्थान आज त्या पंजाबमध्ये मिळत असेल, मिळतंय. पण ह्या ठिकाणी महाराजांनी वाहेगुरुला विरोध केल्यामुळं मला महाराजांना त्याच ठिकाणी तर्क द्यावा लागला. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक ठिकाणी टाळी वाजवणारा श्रोता हा न तर्क करता आणि स्वतःची विवेक बुद्धीचा वापर न करता जेव्हा टाळी वापरतो त्या दिवशी ज्ञान नाही तर अज्ञान प्राप्त करतो आणि तो घरी जातो. त्याला रात्रीच्या कीर्तनामधली कीर्तन सेवा संपल्याच्या नंतर बुंदी, लाडू आणि अन्य काही पदार्थ असेल तेवढेच भेटतात. याच्या व्यतिरिक्त त्याला ज्ञान स्पर्शही करू शकत नाही, कारण ते ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे. म्हणून मी आज समस्त प्रबोधनकार
कीर्तनकार यांना माझं एकच सांगणं आहे की आपण जेव्हाही प्रबोधन करतात तेव्हा तर्क असा लावून सांगा की त्या तर्कमध्ये सुद्धा माझा विठ्ठल दिसला पाहिजे. आणि मला श्रोत्यांना सुद्धा सांगायचं आहे, कीर्तन कोण्या बाबाचं असू द्या, सत्संग कोण्याही बाबाचा असू द्या, कान आणि डोळे उघडे ठेवून ऐका. आणि उघडे ठेवून कान डोळे ऐकून जिथेही प्रश्न पडेल त्या ठिकाणी उभं राहून, तो महाराज असो, स्वामी असो, महामंडलेश्वर असो, कोणत्याही पदावरचा धर्मप्रचारक असो, त्याला तुम्ही तुमच्या पडलेल्या प्रश्नाचं नक्की उत्तर विचारा. त्याच्यामुळे महाराज लोक सुद्धा विचारपूर्वक बोलतील आणि श्रोत्यांना सुद्धा खरं ज्ञान ऐकायला भेटेल. श्री सीताराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.